हिवरखेड पोलिसांची खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस केली 2 तासाच्या आत अटक। आज दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी ठाणेदार गजानन राठोड पोलीस स्टेशन हिवरखेड जिल्हा अकोला यांना सकाळी 7 वाजताच्या दरम्यान फोनद्वारे माहिती मिळाली की इसम आरोपी नामे दीपक चतुरकर याने त्याचे वडील नामे रामदास सहदेवराव चतुरकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी करून जीवनाशी ठार केले व आरोपी दीपक रामदास चतुरकर हा फरार झाला आहे अशी माहिती मिळाल्यावरून तात्काळ ठाणेदार गजानन राठोड व पोलीस स्टाफ असे घटनास्थळी रवाना होऊन आरोपी शोधकामी पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल्ल पवार, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण याचे एक पथक तयार करण्यात आले। त्यांना माननीय ठाणेदार साहेबांनी योग्य ते मार्गदर्शन करून आरोपी शोधकामी रवाना केले असता वर नमूद पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गुप्त बातमीदार नेमून नमूद आरोपी हा दहीगाव फाटा ते पंचगाव फाटा येथून पळून जात असताना त्यास शिताफीने घटना घडल्याच्या 2 तासाच्या आत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन हिवरखेड येथे आणले। सदर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चंडक साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजानन राठोड हे करीत आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।